जय भवानी, जय नारायणी, श्री गणेशाय नमः। तर गणपती हा आपल्या सनातन धर्मात सर्वप्रथम पूजला जाणारे दैवत आहे। तर बघा, आपण कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात करत असताना म्हणजे वास्तुशांती असो, लग्नविधी असो इत्यादी कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात आपण गणपती बाप्पांना, गणरायांना आमंत्रण देऊन करतो। तर आजचा व्हिडिओ खास त्या व्यक्तींसाठी आहे ज्यांना संतान प्राप्ती नाही आहे। खूप प्रयत्न केले, सगळे रिपोर्ट नॉर्मल आहेत, खूप वर्षानुवर्ष प्रयत्न करतात संतान प्राप्तीसाठी। तर हा आजचा सर्वात प्रभावशाली उपाय आहे हा, आणि सर्वात 100% गॅरंटीनं संतान प्राप्ती ही होणारच जर आजची ही सेवा तुम्ही करायला चालू केली तर। ज्यांना कोणाला शौर्यवान बुद्धिवान पुत्र हवा आहे त्यांनी गणराज गणपतीला कसं मनवायचं तर मी तुम्हाला आज ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। बघा, आपल्याला महिन्याची जी येणारी प्रत्येक संकष्टी चतुर्थी आहे किंवा महिन्याची जी येणारी जी विनायक चतुर्थी असते ती आपल्याला धरायची आहे। आणि प्रत्येक 5 चतुर्थी झाल्यावर म्हणजे आपण जी चतुर्थी प्रत्येक महिन्याची येणार आहे असे एक चतुर्थी धरायची आपल्याला प्रत्येक महिन्याची। आणि अशा 5 चतुर्थी झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, 108 मोदकांची आहुती द्यायची आहे। म्हणजे काय करायचं आहे, आपण 108 मोदक बनवायचे आहेत आणि ते गणपतींना, गणरायांना अर्पण करायचे आहेत। आणि त्याच दिवशी संध्याकाळी चंद्रोदयाच्या वेळी आपल्याला शिवलिंगावर मधाने आणि तुपाने त्या शिवलिंगाला स्नान घालायचं आहे। हे आपल्याला प्रत्येक 5 चतुर्थी झाल्यानंतर ही गोष्ट करायची, जी संध्याकाळी चंद्रोदयाच्या वेळी आपल्याला शिवलिंगावर मधाने तुपाने स्नान घालायचं आहे। आणि 108 मोदकांची आहुती आपल्याला प्रत्येक 5 चतुर्थी नंतर ज्यावेळी आपण बघा प्रत्येक 5 चतुर्थी नंतर 108 मोदकांची आहुती देतो, त्याचप्रमाणे आपल्याला करायचं काय, 5 चतुर्थी झाली की 108 मोदकांचं आहुती द्यायची म्हणजे गणरायांना अर्पण करायचे आहेत। परत 5 चतुर्थी झाल्यानंतर ती आहुती आपल्याला वाढवायची आहे। म्हणजे प्रत्येक 5 चतुर्थीनंतर ही आहुती मोदकांची जी आपण अर्पण करणार आहे गणरायांना ती आहुती वाढवायची आहे। म्हणजे 108 मोदक पहिल्या 5 चतुर्थीला, नंतरच्या 5 चतुर्थीला 208 मोदक, नंतरच्या 5 चतुर्थीला 308 मोदक, अशा आपल्याला आहुत्या वाढवत जायच्या आहेत मोदकांच्या। आणि एक काळजी घ्या, ज्यावेळी आपण मोदक बनवतोय त्यात कोणत्याही मिठाचा वापर आपल्याला करायचं नाही आहे। आणि आहुत्या वाढतील, आपण जे मोदकाच्या आहुत्या त्या वाढतील तसं आपल्याला वर्षाच्या आत याचं फळ तुम्हाला गणराज गणपती देणार म्हणजे देणार। आणि आपल्याला तुम्ही हे व्रत करायला ज्यावेळी संकष्टी चतुर्थी चालू कराल आणि तुम्ही स्वतः अनुभव घ्याल, तुम्हाला संतान प्राप्ती ही 100% होणार। आणि जो मोदक आपण शेवटचा वाहिलेला राहतो तो मोदक आपल्याला घ्यायचा आहे आणि आपल्याला तो उंदराच्या बिळात ठेवून यायचा आहे। किंवा ज्यांना उंदराच्या बिळात ठेवायला जमत नाही किंवा नसेलच उंदराचं बिळ तर आपल्याला एखाद्या शांत ठिकाणी ठेवायचं आहे। म्हणजे एखाद्या झाडाखाली जिथे शांत जागा असेल। म्हणजे हा जो मोदकाचा भोग आहे तो पशु पक्षी किंवा किड्या मुंग्यांनी खाल्ला गेला पाहिजे अशा ठिकाणी तुम्हाला ठेवून यायचं आहे। आणि हे चतुर्थीचे व्रत आपल्याला खूप मनापासून करायचं आहे, खूप श्रद्धेने करायचं आहे। ज्यावेळी एखादी सेवा आपण भगवंताला मनापासून करतो ती सेवा भगवंतापर्यंत 100% पोचलीच जाते। आणि ह्याच उपायाने तुमची संतान प्राप्ती ही 1001% होईल। तर हा उपाय तुम्ही नक्की करा। आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका, त्यामुळे पुढचे उपाय तुम्हाला भेटून जातील। आणि ज्यांना कोणाला अडचणी असतील या व्हिडिओबद्दल तर कोणाला काही समजलं नसेल तर मला कमेंट करा नक्की, मी कमेंटची उत्तरं नक्की देईन, तुमच्या प्रश्नांची उत्तरं देईन। पण हा उपाय ज्यांना संतान प्राप्ती नाही त्यांनी नक्की करा। तुमच्या घरात वर्षाच्या आत पाळणा हलेल, वर्षाच्या आत तुम्हाला संतान प्राप्ती होईल। जय नारायणी, जय भवानी।